आज पाहूया वेडसरपणाचा मुखवटा की कर्तव्यनिष्ठेचा चेहरा. आत्तापर्यंत आपण अनेक मुखवटे पाहिले, कधी लाचारीचा, कधी भीतीचा, कधी स्वार्थाचा, तर कधी स्वतःच्या कमतरता लपवण्यासाठी तयार केलेला मुखवटा. पण प्रत्येक मुखवट्यामागे वाईट चेहराच असेल असं नाही. काही मुखवटे फसवण्यासाठी नसतात, तर एखादं मोठं सत्य लपवण्यासाठी असतात. म्हणतात ना, काही माणसं फणसासारखी असतात, बाहेरून काटेरी पण आतून मधाळ. आणि काही माणसं नारळासारखी, बाहेरून कडक पण आतून गोड पाणी साठवून ठेवणारी. आजची गोष्ट अशाच एका माणसाची. एक छोटंसं गाव होतं. गावातली माणसं सुखी होती, एकमेकांच्या सुखदुःखात धावून जाणारी होती. पण श्रीमंती मात्र गावात फारशी नव्हती. खेडं होतं ते. शहरासारखी धावपळ नाही, मोठमोठ्या इमारती नाहीत, पैशांची रेलचेल नाही, पण माणुसकी होती. आणि अशाच एका दिवशी अचानक त्या गावात एक अनोळखी माणूस आला. मळलेले कपडे, अस्ताव्यस्त केस, चेहऱ्यावर वेडेपणाची छटा, बोलणं जवळजवळ नाहीच. आणि गावातल्या लोकांना तो थोडासा वेडसरच वाटला. अनोळखी माणूस गावात आला म्हणून गावक्यांना आश्चर्य वाटलं. पण आलेल्या माणसाला विनाकारण हाकलून देणं त्यांच्या गावाच्या संस्कृतीत नव्हतं. कदाचित कुणी वाट चुकलेला असेल, कदाचित कुणी अडचणीत असेल. म्हणून सुरुवातीचे काही दिवस गावक्यांनी त्याला जेवायला दिलं. पण काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आलं, हा माणूस काही गाव सोडून जाण्याच्या मनस्थितीत नाही. तो कुणाशी बोलत नसे, फक्त गावभर फिरत राहायचा. कधी नदीकाठी, कधी माळरानावर, कधी जंगलाच्या दिशेने. आणि एक दिवस त्याने गावाबाहेरच्या माळरानावर आपली झोपडी बांधायला सुरुवात केली. जंगलातून काटक्या आणल्या, नारळाच्या झाडांच्या पडलेल्या झावळ्या आणल्या. आणि बघता बघता त्याने स्वतःसाठी एक मोडकंतोडकं घर तयार केलं. गावक्यांच्या लक्षात आलं, हा माणूस आता इथेच राहणार. पण झोपडी गावाच्या अगदी बाहेर होती, म्हणून कुणी फारस लक्ष दिलं नाही. त्या माळरानावर गावातली मुलं खेळायला यायची. तो माणूस झोपडीच्या दारात बसून मुलांचे खेळ बघायचा. मुलं खेळता खेळता भांडायला लागली की हा अचानक दगड उचलायचा आणि ओरडायचा, आई बापाने हेच शिकवलं का रे तुम्हाला? मुलं घाबरायची, काही गप्प बसायची, काही उलट उत्तर द्यायची. कधी कधी तर हा दगड घेऊन त्यांच्या मागे धावायचा. पण गावातली मुलंही काही कमी वस्ताद नव्हती. त्यांनी आपल्या आईवडिलांकडे कधी त्याची तक्रार केली नाही. उलट काही दिवसांनी त्यांनीही त्याला दगड मारायला सुरुवात केली. तो रागाने ओरडायचा, का रे दगड मारता? मुलं म्हणायची, माझ्या बानं सांगितलं तुला दगड मारायला. आणि सगळी मुलं पळून जायची. पण त्या माणसाने झोपडी बांधल्यापासून एक गोष्ट बदलली होती. पूर्वी काही गावकरी त्याला जेवण आणून द्यायचे, आता मात्र कुणी त्याची फारशी विचारपूसही करत नव्हतं. लोकांना वाटलं, 2-4 दिवस जेवण मिळालं नाही की हा आपोआप गाव सोडून जाईल. पण तो गेला नाही. तो कुणाकडे भीक मागतही नव्हता. कुणी काम सांगितलं तर काम करायचा, पण कामाचे पैसे मागायचा नाही. कुणी हातावर खायला काही दिलं तर शांतपणे खायचा, नाही दिलं तर जंगलात जायचा, रानखळ तोडायचा आणि त्यावर दिवस काढायचा. गावात गंगूबाई नावाची एक म्हातारी होती. गरीब होती, पण मनाने फार श्रीमंत होती. तिनं या माणसाचं निरीक्षण करायला सुरुवात केली. तिच्या लक्षात आलं, हा भीक मागत नाही, कुणावर ओझं होत नाही, कुणी काम दिलं तर करतो आणि स्वतःसाठी काही मागतही नाही. काही दिवस ती त्याच्याकडे पाहत राहिली. आणि एक दिवस तिने 2 भाक्या केल्या. सोबत कधी पिठलं, कधी भाजी, कधी दूध घेऊन ती त्याच्या झोपडीपाशी जाऊ लागली. तो काही विचारायचा नाही, ती काही सांगायची नाही. ती फक्त जेवण ठेवायची आणि तो शांतपणे खायचा. एक दिवस त्या माणसाने
मातीची काही मडकी बनवली. स्वतःच्या हाताने माती कालवली, मडकी बनवली, लाकड पेटवून ती भाजली आणि तयार झालेली मडकी झोपडीसमोर ठेवली. त्यापैकी काही मडक्यांमध्ये तो नदीचं पाणी भरून ठेवू लागला. येणाया जाणाया माणसांना तहान लागली तर त्यांनी पाणी प्यावं म्हणून काही मडकी, पातेली, छोटी भांडी तो बनवून झोपडीसमोर ठेवायचा. गावातून किंवा शेजारच्या गावातून जाणारा कुणी ते उचलून घेऊन जायचा आणि त्याच्या बदल्यात आपल्याला योग्य वाटतील तेवढे पैसे तिथे ठेवून जायचा. पण त्या पैशांचं तो काय करायचा? सगळे पैसे गंगूबाईच्या हातावर ठेवायचा. गंगूबाई म्हणायची, "अरे बाबा, हे तुझे पैसे आहेत, तू ठेव ना." तो शांतपणे म्हणायचा, "नाही माई, तू मला भाकर दिलीस, मी तुला पैसा दिला." गंगूबाई काहीच बोलू शकायची नाही. अशीच दिवस गेले, महिने गेले आणि वर्षही गेली. तो माणूस तसाच राहिला. मळके कपडे, वेडसर चेहरा, कमी बोलणं, कधी मुलांवर ओरडणं. मुलांनी त्याची मडकी फोडली तरी पुन्हा माती कालवणं, पुन्हा मडकी बनवणं. गावक्यांनी त्याला एक विचित्र, वेडसर, गरीब माणूस म्हणून स्वीकारून टाकलं होतं. कुणालाही त्याच्या मुखोट्यापलीकडे पाहण्याची गरजच वाटली नाही. आणि मग एक दिवस अचानक गावात खळबळ उडाली. गावातल्या एका अत्यंत प्रतिष्ठित आणि श्रीमंत माणसाच्या घरावर पोलिसांची धाड पडली. आणि ही काही साधी धाड नव्हती. राज्यातल्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने त्या घराला वेढा घातला होता. घराची झडती सुरू झाली आणि जे बाहेर आलं ते पाहून संपूर्ण गाव हादरलं. घरातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर दारूगोळा सापडला, अंमली पदार्थ सापडले आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीही पोलिसांच्या ताब्यात सापडल्या. गावक्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्याला ते गावातला सज्जन, प्रतिष्ठित आणि मोठा माणूस समजत होते, त्याचा खरा चेहरा इतका भयानक असेल याची कुणालाच कल्पना नव्हती. त्याला अटक झाली. गावावर काही दिवस शांतता पसरली. पण गावक्यांना अजून एक धक्का बसायचा बाकी होता. त्या घटनेनंतर 1-2 दिवसांनी गावाबाहेरच्या त्या मोडक्या तोडक्या झोपडीसमोर अचानक मोठ्या गाड्या येऊन थांबल्या. गावकरी धावत बाहेर आले आणि त्यांनी जे पाहिलं ते पाहून सगळेच अवाक झाले. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः त्या झोपडीसमोर उभे होते आणि ज्या माणसाला गावकरी वर्षानुवर्ष वेडसर समजत होते, ज्याला कुणी गरीब वाटसरू समजलं होतं, ज्याच्यावर मुलं दगड मारायची, ज्याच्याशी कुणी फारस बोलतही नव्हतं, त्या माणसाला मुख्यमंत्र्यांनी कडकडून मिठी मारली. गावक्यांना काहीच समजेना. आणि मग सत्य समोर आलं. तो वेडसर माणूस वेडसर नव्हताच. तो प्रत्यक्षात एक वरिष्ठ पोलीस अधिकारी होता. आपली खरी ओळख लपवून, वेश बदलून तो या गावात राहत होता. कारण त्याला संशय होता की या गावात राहणारा तो प्रतिष्ठित माणूस एका मोठ्या गुन्हेगारी जाळ्याचा भाग आहे. पण पुरावे मिळत नव्हते. म्हणून या अधिकाऱ्याने स्वतःची ओळख लपवली. मळके कपडे घातले, वेडसर असल्याचं नाटक केलं, गावाच्या बाहेर झोपडी बांधली, लोकांमध्ये मिसळला, सगळ्यांचं निरीक्षण केलं आणि अनेक दिवसांच्या तपासानंतर त्याने त्या गुन्हेगाराविरुद्धचे पुरावे गोळा केले. त्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली आणि एक मोठं गुन्हेगारी जाळं उघडकीस आलं. आता गावक्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली. ज्याच्यासोबत ते इतकी वर्ष राहिले, ज्याला त्यांनी वेडसर म्हटलं, ज्याला कधी दया केली, कधी दुर्लक्षित केलं, कधी मुलांनी दगड मारले, कधी कुणी त्याला जेवणही दिलं नाही, तो इतका मोठा अधिकारी होता. गावकरी त्याच्यासमोर मान खाली घालून उभे राहिले. एक जण म्हणाला, "साहेब, आम्ही तुम्हाला ओळखलंच नाही." तो अधिकारी हसला आणि म्हणाला, "तुम्ही मला ओळखलंच असतं तर माझं काम पूर्ण झालं असतं का?" गावकरी शांत झाले.
तो पुढे म्हणाला, माझी ओळख लपवणं हा त्यावेळी माझा मुखवटा नव्हता. ते माझं कर्तव्य होतं. जर मी माझी खरी ओळख घेऊन तुमच्यामध्ये राहिलो असतो तर त्या गुन्हेगाराला सावध होण्याची संधी मिळाली असती. म्हणून मला वेडसर दिसावं लागलं. मला गरीब दिसावं लागलं. मला माझी प्रतिष्ठा बाजूला ठेवावी लागली. कारण माझ्यासाठी त्यावेळी माझं नाव, माझा दर्जा किंवा लोक माझ्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचं नव्हतं. तो थोडा थांबला आणि म्हणाला, महत्त्वाचं होतं माझं कर्तव्य पूर्ण करणं. गावक्यांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण आता त्यांना जाणवलं होतं, ज्याला आपण वेडसर समजत होतो तो आपल्यापेक्षा कितीतरी शहाणा होता. ज्याला आपण गरीब समजत होतो तो आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी श्रीमंत होता. ज्याच्याकडे स्वतःसाठी काही नव्हतं तो दुसऱ्यांसाठी मडकी बनवत होता. ज्याला आपण विचित्र समजत होतो तो प्रत्यक्षात आपल्या कर्तव्याच्या मागे पूर्णपणे समर्पित होता. आणि सर्वांत महत्त्वाचं, त्याने आपला मुखवटा स्वतःच्या स्वार्थासाठी घातला नव्हता. त्याने तो घातला होता एका मोठ्या सत्याला सुरक्षित ठेवण्यासाठी. मुखवट्याआडचा चेहरा. आपण अनेकदा एखाद्या माणसाला त्याच्या बाह्य रूपावरून ओळखतो. कपडे कसे आहेत, तो कसा बोलतो, तो किती श्रीमंत आहे, तो किती प्रतिष्ठित आहे, तो समाजात कसा वावरतो, आणि त्यावरून आपण त्याच्याबद्दल मत बनवतो. पण कधीकधी आपण ज्याला वेडा समजतो तोच सर्वात शहाणा असू शकतो. ज्याला आपण सामान्य समजतो तो असामान्य काम करत असू शकतो. आणि ज्याचा बाहेरचा चेहरा आपल्याला अजिबात आवडत नाही त्याच्या आत एक अत्यंत सुंदर मन लपलेलं असू शकतं. म्हणून प्रत्येक मुखवटा काढण्यापूर्वी एकदा विचार करा. कदाचित त्या मुखवट्याआड एखादा वाईट चेहरा नसून एखादं मोठं कर्तव्य लपलेलं असेल. आणि कधीकधी खरा चेहरा दिसण्यासाठी मुखवटा फाडावा लागत नाही. फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते. नमस्कार, मी डॉक्टर रेखा काळे. आज मी तुम्हाला एक अगदी वेगळा असा मुखवटा दाखवला आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. मला खात्री आहे की ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली आहे. मग ही आपल्या प्रियजनांना पाठवलीत का? चॅनल सबस्क्राईब केलात का? नसाल तर लगेच करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात असा एखादा माणूस भेटला आहे का जो दिसतो तसा मुळीच नव्हता? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.